नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आज आपल्या भेटीला आलेले आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके, आणि आज आम्ही हक्कांनी त्यांना बोलवले आणि ते आमच्यासाठी आलेले आहेत. महेश कोठारे आपल्या सोबत आहेत. महेश सर, खूप स्वागत आहे मनापासून. नमस्कार. नमस्कार. हमने दी आवाज और आप आ गए. त्यामुळे नक्कीच हे वातावरण फार छान आहे. वीकेंड स्पेशल झालेला आहे आणि तितक्याच स्पेशल गप्पा सुद्धा मारायच्या आहेत आणि प्रेक्षकांनाही तुमच्याशी संवाद साधायचा आहे. तुम्ही सुद्धा आम्हाला फोन करून प्रश्न विचारू शकता महेश कोठारे यांना. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 022668999263 या नंबरवर लगेच फोन करा आणि तुमच्या मनातले प्रश्न विचारा. महेश कोठारे सर आपल्या सोबत आहेत ना. महेश सर, विशेष निमित्त आहे आज. विठू माऊली ही मालिका भेटीला आलेली आहे. आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम सिनेमे आणि अनेक उत्तमोत्तम मालिका, एक यशस्वी इनिंग आहे ही. आणि आता विठू माऊली. विठू माऊली कशा पद्धतीने, याबद्दल काय सांगा? एक चॅलेंजिंग सिरियल होती, कारण विठू माऊली ह्या संदर्भात काही बरीचशी माहिती सहजासहजी अवेलेबल नव्हती. त्यासाठी खूप रिसर्च करावा लागला. माझा मुलगा आदिनाथ कोठारे, तुला ठाऊकच आहे, त्यांनी ह्याच्यामध्ये खूप स्वतःच इंटरेस्ट घेऊन खूप मेहनत घेतली. सगळी धुरा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि पूर्णपणे त्यांनी एक आमची टीम जमा करून पंढरपूरला जाऊन ह्याच्यावरती खूप रिसर्च केला. आणि मग काही पोथींचे संदर्भ, काही संतांच्या वाणीतले संदर्भ, काही अभंगातले संदर्भ, असे संदर्भ गोळा करून त्याचा एक असा ढाचा बांधला. आणि मग ऑफकोर्स इनिशियली संतोष आयाचितनी त्याचा विस्तार केला आणि आता आमचा पराग कुलकर्णी त्याच्यावरती काम करतोय. नक्कीच. जय मल्हार असेल, गणपती बाप्पा मोरया असेल आणि आता विठू माऊली, एक पौराणिक मालिकांचं एक खूप मोठं, एक छान यशस्वी इनिंग मराठीमध्ये पाहायला मिळाली सर या निमित्ताने. कारण मराठी प्रेक्षकांनीही या मालिकांना खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे. जय मल्हारचं यश सगळ्यांनाच माहिती आहे आणि आता विठू माऊली. तर एकंदर छोट्या पडद्यावर या पौराणिक मालिकांच्या इनिंग मधनं समोर येणं आणि अर्थात हे मोठं यश, त्याच्यामुळे अर्थात मेहनत तितकीच वेगळी आहे. पण अगदी हा प्रवास तुम्ही आता कसा एन्जॉय करताय? मी हा प्रवास खूप एन्जॉय करतोय. कारण आता तू म्हणेल छोटा पडदा, खरा हा छोटा पडदा नाही, हा सुद्धा एक मोठाच पडदा आहे. तो त्याला मोठा तुम्ही केलेला आहात. आणि ह्या मोठ्या पडद्यावरती, म्हणजे या टेलिव्हिजनच्या मोठ्या पडद्यावरती जेव्हा प्रथम मी केलं जय मल्हार, तेव्हा इट वॉज अ बिग चॅलेंज. कारण असं आम्ही काहीच आधी केलं नव्हतं. म्हणजे VFX वरती काम केलं होतं, पण VFX वरती काम करून कॉस्ट्युम्स आणि हे तो पिरियड उभा करणं आणि लोकांच्या मनात घर करणं, इट वॉज अ बिग चॅलेंज. पण ते सगळ्या टीम एकत्र आली, टीमनी सगळ्यांनी मेहनत घेतली आणि सगळ्यांनी ही चॅलेंज स्वीकारली माझ्याबरोबर. आणि माझ्या नशिबाने मला करेक्ट माणसं सापडली. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. गेटिंग द राईट पीपल टुगेदर इज द सिक्रेट. नक्कीच. लोक मिळते गए, कारवा बनता गया, तसंच हे सगळं झालं आहे. आणि हा कारवा इतका सुंदर आहे, अप्रतिम आहे. त्यामुळे अर्थात या सगळ्याबद्दल बोलणार आहोत. फोनही यायला सुरुवात झालेले आहेत. नवी मुंबईहून श्याम पवार आपल्या सोबत आहेत. श्यामजी, तुमचा प्रश्न विचारा. महेश सरांचं अभिनंदन, कारण पुन्हा एकदा ते विठू माऊली ही नवीन सिरियल घेऊन येत आहेत. आणि मला सरांना एक विचारायला आवडेल, कारण की त्यांची जय मल्हार झाली, गणपती बाप्पा मोरया झाली आणि आता विठू माऊली. तर सर, म्हणजे काय बोलतो आपण की तुमचे चित्रपट ही एवढे उत्कृष्ट प्रकारचे आहेत आणि त्यानंतर आता मालिका. मग तुम्हाला आता कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त म्हणजे आवडतं, की आता झपाटलेला 2 नंतर आता आपल्या मालिका सुरू झालेल्या आहेत, तर मला ते जाणून घ्यायला आवडेल. कठीण प्रश्न आहे का? म्हणजे ऍक्च्युली कसं आहे का, हे दोन्ही क्षेत्र तितकेच इंटरेस्टिंग आहेत. दोन्ही मुलं माझी लाडकी. ऑफकोर्स सिनेमा आहे, टेलिव्हिजन आहे. टेलिव्हिजनवरती काम करताना खूप काही त्याच्यावरती आपल्यावरती काही बंधनं असतात, कारण आपल्याला चॅनलच्या मर्जीप्रमाणे काम करावं लागतं. चॅनल हॅज टू गिव्ह अस. पण मला माझ्या नशिबाने प्रत्येक वेळेला चॅनलनी खूप सूट दिली, चॅनलनी मला खूप फ्रीडम दिलं. आणि म्हणूनच मी इतका आमच्या टीमनी, म्हणजे अर्थात माझ्या पूर्ण टीमनी एक फ्रीडम घेऊन काम केल्यानंतर जे कलाकृती दिसते, दॅट इज जय मल्हार, गणपती आणि आता विठू माऊली. नक्कीच. टेलिव्हिजनची एक आपली ताकद आहे, कारण घराघरात जसं तुम्ही मनामनात पोहोचतच असता सिनेमाच्या रूपाने, पण घराघरात इथे पोहोचता आणि पुन्हा त्या सगळ्या, म्हणजे अगदी लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत या सगळ्यांना आवडणाऱ्या अशाच या मालिका आहेत, असेच हे विषय आहेत. कारण भक्तिरस त्यात अगदी ओथंबून वाहिलेला आहे. त्यामुळे कुठेतरी टेलिव्हिजन तुम्हाला जास्त जवळचा वाटायला लागलाय का आता? काय नाही, टेलिव्हिजन तर जवळचं आहेच, कारण टेलिव्हिजनचं एक चॅलेंज, आणखीन एक चॅलेंज आहे का टेलिव्हिजन प्रत्येकाच्या घराघरात आहे आणि प्रत्येक जण नेहमी असं कॉन्सन्ट्रेशननी बघतो तसं नाही. पण तो बघायला लागला का त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचं एकाग्रता त्याची हल्ली नाही पाहिजे. इतकं त्याच्यामध्ये
कॉन्टेंट पाहिजे, तर ते करणं एक चॅलेंज आहे. त्यामुळे टेलिव्हिजन करताना सुद्धा मला खूप मजा येते, सिनेमा करताना येतेच येते अर्थातच. आणि आता आम्ही वाटी पाहतोय पुढच्या सिनेमाची, तर त्याही बद्दल तो प्रश्न यायच्या आधी मी विचारते. झपाटलेला 3. येस आय एम कमिंग विथ इट विथ मोर न्यू टेक्नॉलॉजी, विथ मोर न्यू टेक्नॉलॉजी, विथ मोर न्यू थ्रिल्स अँड मोर ॲडव्हेंचर्स. येस. आणि ते लक्ष्मीकांत बेर्डे आमच्या भेटीला येणार आहेत त्या याच्यात पुन्हा, ते धडाकेबाज. येस. सो तेही प्रोजेक्ट एक माझ्या डोक्यात प्रोजेक्ट आहे, जिकडे धडाकेबाज मध्ये लक्ष्मीकांत बेर्डेला पुन्हा पडद्यावर आणण्याचा माझा विचार आहे, सिरियस विचार आहे. कारण स्पेशल इफेक्ट करता करता एक वेळ लागलाय मला स्पेशल इफेक्टचं, असं म्हणायला हरकत नाही. एक भूत सवार हो गया आहे की काही गोष्टी आपल्याला ज्या करता येत नव्हत्या पूर्वी त्या आता आपण करू शकतो. आणि म्हणूनच विठू माऊली सारखा मी हा शो आज उभा करू शकतो, कारण अशी काही लोकेशन्स मी दाखवू शकतो ती आज करायला गेलो तर इम्पॉसिबल आहेत, पण ते आपण VFXच्या माध्यमातून करू शकतो, दाखवू शकतो. नक्कीच ती भव्यता ही खूप मोठी आहे. VFXचं एक मोठं टूल आपल्या सोबत आहे, पण अशा वेळी मराठीत VFXचा वापर इतक्या चांगल्या रूपात फार कमी वेळा याआधी पाहायला मिळाला होता सर. त्याच्यामुळे कशा पद्धतीने या नव्या चॅलेंजला तुम्ही सामोरे गेलात, आणि तितकंच कारण ते प्रॉडक्ट खूप चांगलं दिसायला लागलं. आम्ही एक टीम जमा केली आहे. जेव्हा मी जय मल्हार सुरू केलं तेव्हा मी ही काही नवीन लोक माझ्याकडे आली त्यावेळेला, आणि त्यांनी मला त्यांची काही कामं दाखवली, आणि मी त्यांना सांगितलं का आपण एक्सक्लुझिव्हली तुम्ही माझ्यासाठी काम करा या प्रोजेक्टवरती. त्यांनी एक्सक्लुझिव्हली कामं केली आणि यशस्वी कामं केली. इतके सुंदर, म्हणजे मानसरोवर तुम्ही तो पाहिलं असतील, जय मल्हारमध्ये मानसरोवर उभं केलं होतं आणि ऑफकोर्स जेजुरी तर उभी केलीच होती. तर ह्या सगळ्या गोष्टी VFXच्या माध्यमातून, काही आर्ट डिरेक्टरच्या माध्यमातून साध्य झाल्या त्यावेळेला. आणि आता सुद्धा आम्ही जी पंढरी उभी केलेली आहे आणि द्वारका उभी केलेली आहे. द्वारकात आम्ही अक्षरशः सेट लावला, अक्षरशः तो सेट भव्य सेट उभा केला फिल्म सिटीमध्ये, आणि त्या सेटचं आम्ही कन्व्हर्जन पंढरीमध्ये करणार होता व्हेरी सून, जेव्हा पंढरी आम्ही दाखवू जास्त. म्हणजे नक्कीच देवाची द्वारी उभा काय तसंच होणार आहे हे सगळं, आणि तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल खऱ्या अर्थाने अवतरणार आहे या टेलिव्हिजनवर. आणि विठ्ठलाचं कॉस्ट्युम्स पण त्याचे फार महत्वाचे होते, कारण ते कॉस्ट्युम सुद्धा आपल्यासमोर रेफरन्स फक्त एक दगडी मूर्ती आहे जी पंढरपूरला आहे, पण ते कलर्स, त्याच्यामध्ये कलर्स टाकणं आणि ते कलर्स आपल्या बाकीच्या कलर्सना मॅच होणं, बाकीच्या सेटला मॅच होणं, हे सगळे चॅलेंजेस होते. सो टेलिव्हिजन एक, आणि त्यामध्ये ही पौराणिक सिरियल करणं एक त्याच्यामध्ये खूप मोठी चॅलेंज होती, आणि ती आम्ही स्वीकारली. आणि आता बघूया प्रेक्षक आम्हाला नक्कीच, नुकतीच ही मालिका भेटीला आलेली आहे आणि त्याच्यामुळे घराघरात ती पोहोचायला सुरुवात झालेली आहे. खरं तर पुढचा फोन घेऊया. डोंबिवलीहून भारत वावळ आपल्या सोबत आहेत. भारतजी, तुमचा प्रश्न विचारा. आपला खूप खूप अभिनंदन करतो की आतापर्यंत आपण 30 ते 40 वर्ष मराठी टीव्ही सिरियल सेवा करत आहात आणि आमचं मनोरंजन करत आहात. खूप अभिनंदन. थँक्यू. आपली जस्ट जय मल्हार सिरियल खूप खूप गाजली आणि आम्हाला खूप आवडली. आणि त्याचप्रमाणे मला आठवतं की धूम धडाका हा पिक्चर तर मला अजून याच्यामध्ये कॉमेडी केमिस्ट्री जी होती ती अतिशय आतापर्यंत आम्हाला तो पिक्चर परत इंटरनेटवर मी पाहत बसतो. तेव्हा खूप अभिनंदन. माझा प्रश्न असा आहे सर की आपण एक निर्माता दिग्दर्शक आहात, आम्ही एक कॉमेडी रोल्स किंवा भावनाप्रधान रोल्स आम्हाला दिल्यात, पण एक याच्यापेक्षा हटके म्हणून एखादा निगेटिव्ह रोल जस्ट लाईक शोलेचा गब्बर अशी भूमिका करून आमच्या समोर तुम्ही याल का? आमचं मनोरंजन करता, ते आमची ऑफर आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल वगैरे? धन्यवाद. नाही, मी ऑलवेज म्हणत आलेलो आहे, तुला माहिती आहे निलिमा, का ॲज अ ऍक्टर मी ॲव्हरेज ऍक्टर आहे, मी काय एक्स्ट्रॉर्डिनरी ऍक्टर नाही आहे, पण ॲज अ डिरेक्टर आय एम समथिंग एल्स. ॲज अ ऍक्टर ऑल्सो यू आर इन्स्पेक्टर महेश, यांना कोण विसरू शकतं. सध्या जरा जास्त पडद्यामागे राहणं मला पसंत आहे. माझा मुलगा आहे पुढे पडद्याच्या, त्याला येऊ दे. पण पुन्हा एकदा काही हरकत नाही, म्हणजे दिग्दर्शक नवे लेखक ऐकतात. झपाटलेला 3 मध्ये मी आहे परत, डेफिनेटली आहे. क्या बात आहे. नक्कीच त्यामुळे त्याची वाट पाहतोय, उत्सुकता वाढलेली आहे की त्यात काय नवे प्रयोग तुम्ही घेऊन येणार आहात. नक्कीच हे सगळं आहे, ही सफर फार सुंदर आहे. आणि आता जेव्हा आपण छोट्या पडद्यावर विठू माऊलीच्या रूपाने हे सगळं पाहतोय, तेव्हा आता काय नवी चॅलेंजेस तुम्हाला वाटतात? जसं VFX हे एक चॅलेंज आहे, पण आणखी काय नवं चॅलेंज आहे? मुख्य म्हणजे विठू माऊलीचं कास्टिंग करणं हे एक चॅलेंज होतं, कारण विठ्ठलाची भूमिका करणारा जो कलावंत आहे तो असा आम्हाला हवा होता जो फर्स्ट ऑफ ऑल अननोन फेस असेल, म्हणजे ऑलरेडी बॅगेज घेऊन येणारा नको होता. आम्हाला फ्रेश फेस हवा होता, आणि नुसता फ्रेश नाही तर त्याच्यामध्ये एक वेगळं तेज हवं होतं, आणि प्लस ऍक्टर चांगला हवा होता, प्लस फिजिकली तो चांगला दिसायला पाहिजे होता. या सगळ्या गोष्टी एकत्र मिळणं
ही एक फार मोठी चॅलेंज होती आणि त्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली. खूप साऱ्या ऑडिशन झाल्या असणार आहेत. 550च्या वर ऑडिशन झाल्या विठ्ठलासाठी. काही केल्या, विठ्ठल आम्हाला सापडेना आणि मग माझी अख्खी टीम म्हणजे टेन्शनमध्ये आली होती का आता काय करायचं म्हणून ते सगळे गेले होते पंढरपूरला. त्यांनी सगळ्यांनी देवाला गाणं घातलं का बाबा आम्हाला आता तूच दे आम्हाला विठ्ठल. आणि अक्षरशः ते मुंबईला आले, अख्खी टीम मुंबईला आली आणि आम्हाला विठ्ठल सापडला. अजिंक्य राऊत सापडला आम्हाला. अजिंक्य राऊतनी इतकं छान त्याच्या चेहऱ्यावर एक छान प्रसन्न असे भाव आहेत आणि त्यामुळे खूप छान असे ती विठ्ठलाची मूर्ती खऱ्या अर्थाने हात जोडावेसे वाटतात. असंच ते सगळं छान जमून आलेलं आहे. आणखी गप्पा मारणार आहोत, आणखी मैफल रंगणार आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ महेश कोठारे. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये ही गप्पांची अत्यंत सुंदर अशी मैफल रंगलेली आहे महेश कोठारे यांच्यासोबत आणि त्यांची ते निर्मिती करत असलेली नवी मालिका विठू माऊली आपल्या भेटीला आलेली आहे आणि त्याबद्दल अत्यंत छान एक किस्से सुद्धा ते सांगत आहेत, छान गमती सुद्धा सांगत आहेत आणि फोनही तितकेच आतुर आहेत. थेट फोनकडेही वळूया. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे आपल्यासोबत आहेत. सिद्धेशजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. मायथॉलॉजिकल सिरियल प्रमाणे तुम्ही एखादी कॉमेडी सिरियल किंवा फॅन्टसी सिरियलची निर्मिती करणार आहात का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुमचे येणारे चित्रपट कोणते आहेत? फॅन्टसी आणि कॉमेडी करायची खूप इच्छा आहे आणि करायची संधी मिळाली पाहिजे. करीन, नक्कीच करीन आणि करायची इच्छा पण आहे. आणि ऑफकोर्स चित्रपट झपाटलेला 3 आता येतोच आहे. नक्कीच तुम्ही सांगितलं. आणि पण असं कॉमेडी सिरियल, छान खूप प्रश्न आहे. तर कॉमेडी सिरियल करायची इच्छा आहे कारण इतके छान आम्ही सिनेमे एक पाहिले तर आता ते छोट्या पडद्यावर ही ते मॅजिक पाहायला आवडणारच. आणि मला सुद्धा खरंच खूप उत्सुकता आहे तसं काहीतरी करायची. बघूया होईल काहीतरी. त्याची वाट पाहू. पुढचा फोन आहे पुण्याहून. रवींद्र गुडाळकर आपल्या सोबत आहेत. रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार महेशजी आणि निलिमाजी. निलिमाजी, मी महेशजींच्या कुटुंबातील जे 3 सेलिब्रिटी आहेत अर्थात महेशजी, नंतर आदिनाथजी आणि त्यांच्या स्नुषा उर्मिलाजी, तिघांना या सेलिब्रिटीच्या कार्यक्रमात पूर्वी प्रश्न विचारला आणि आजही मी भाग्यवान समजतो महेशजींशी संवाद साधायला मिळतोय. महेशजी, मी आपला एक नियमित चाहता आहे. आपली सर्जनशीलता आणि अभिव्यक्तीमधील परिपूर्णता नेहमीच आम्हा सर्वांना भुरळ पाडत असते. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपल्या सदस्यातील सर्व सेलिब्रिटींकडनं आपल्या एखाद्या कलाकृतीबद्दल कशा प्रतिक्रिया तुम्हाला मिळत असतात? दुसरं मला असं विचारायचं आहे की तुम्ही पौराणिक आणि धार्मिक मालिका खूप काढत आहात. स्वतः तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही किती धार्मिक, कशा पद्धतीने आध्यात्मिक आहात का? आणि तिसरं मला असं विचारायचं आहे की तुम्ही LLB केलेलं आहे महेशजी. जर अभिनय क्षेत्रात आला नसतात, दिग्दर्शन क्षेत्रात आलं नसतात तर तुम्ही वकिलकी केली असती का भविष्यात? धन्यवाद. नक्कीच केली असती वकिली. काय नसतं, खूप अभ्यास केलेला आहे त्यांनी. म्हणजे त्यावेळेला तर मला आठवते वकिली माझी चांगली चालत होती पण तरी सुद्धा सिनेमाची इतकी ओढ होती. ते तुम्ही सांगितलं ते बरं झालं. अपॉर्च्युनिटी आली का मी तिकडे सगळी वकिली सोडून तिकडे धावत होतो. सगळीकडे यश हे होतच तुमच्या सोबत. वा. आणि खऱ्या आयुष्यात ही धार्मिक आहात का, असा एक प्रश्न आहे. धार्मिक म्हणजे फार धार्मिक नाही पण थोडाफार आहे. श्रद्धा आहे. जितकं सगळे असतात आपण सगळे असतो तसंच आहे. आणि एक श्रद्धा आहे. श्रद्धेचा मी फार म्हणजे मी दत्तगुरूचा भक्त आहे आणि खूप मी दत्तगुरूंना मानतो. आणि आणखी एक छान खुशखबर आहे जी मला आता पुन्हा एकदा तुम्ही आजोबा होणार आहात. सो आता कशी एक्साइटमेंट आहे. आणि असं म्हणायचं नाही, असं म्हणायचं का आदिनाथला आता बाळ होणार आहे, मी आजोबा होणार आहे असं म्हणायचं तुम्ही एव्हरग्रीन आजोबा आहात. एव्हरग्रीन महेश कोठारे. त्यामुळे काय जरा असं म्हणजे आता फिलिंग यायला लागलंय का नाही अजून? नाही, मला तरी काय असं काय फिलिंग आलेलं नाही आहे आणि आय एम व्हेरी हॅपी ऑफकोर्स का आदिनाथ इज अँड उर्मिला आर नाउ इन द फॅमिली वे. त्यांना माझ्या शुभेच्छाच आहेत आणि विठ्ठलाची त्यांच्यावर सुद्धा कृपासृष्टी व्हावी. नक्कीच आता वाट पाहतोय आम्ही गुड न्यूजची. पुढच्या फोनकडे वळूया. मुंबईहून सुयोग वैद्य आपल्या सोबत आहेत. सुयोगजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. येस, हॅलो सर. जय मल्हारसारखं मोठं पर्व आता पार झालं, आता विठू माऊली. पण तुमचा झपाटलेला 3 कधी भेटीला येणार? झपाटलेला 3 लवकरच येणार आहे. 2018 मध्ये गॅरंटेडली येणार आहे आणि 2018ची दिवाळीला येणार आहे असं माझा एक प्लॅनिंग आहे. येस, दिवाळी धमाका जोरात. दिवाळी धमाका. सगळे असे फटाके, असे म्हणजे फटाक्यांवर बंदी असली तरी हा फटाका फुटणार आहे. सगळ्यात आता सगळं कॉन्सन्ट्रेशन विठू माऊलीवरती आहे. विठू माऊली ही
म्हणजे आणि एक जेव्हा विठू माऊलीचं तुमच्या प्रत्येक मालिकेचं एक पहिलं टायटल सॉन्ग जे असतं अगडदुम नगारा अजूनही अगदी कानात आहे आणि आता विठू माऊलीचंही अत्यंत सुंदर असं टायटल सॉन्ग झालेलं आहे, तर याविषयी थोडं. ह्याचं फुल क्रेडिट आदिनाथचं आहे. आदिनाथ ऑफकोर्स आदिनाथचं आहे, म्हणजे आदिनाथनी हे जमवून आणलेलं आहे. आदिनाथचा मित्र आहे तो गुलराज सिंग, ज्यांनी ह्याला स्वरबद्ध केलं, आणि अक्षय शिंदे ज्यांनी लिरिक्स लिहिले, तो पण त्यांचा एक ग्रुपच आहे. आणि त्यामुळे एक दिवस सडनली मला आदिनाथ घेऊन आला आणि मला त्यांनी 2 व्हर्जन्स ऐकवली का डॅड तुला हे आवडते का हे आवडते. तर मला ते एक व्हर्जन आवडलं. मी म्हटलं हे फार छान आहे. तर मला नो दिस इज गुड, यू लिसन टू दिस अँड दिस इज गुड. आणि त्यांनी मला पटवून दिलं काही करेक्ट आणि तेच सगळ्यांना आवडलं आणि तेच आता हिट झालेलं आहे. अत्यंत छान. एक कुठेतरी ती तल्लीनता अगदी त्या गाण्यापासूनच सुरुवात होते असं आहे. आदर्श शिंदेने सुंदर गायलेलं आहे ते गाणं. आदर्श शिंदेचा आवाज क्या कहणे, खऱ्या अर्थाने तो छान सुवर्ण योग जुळून आलेला आहे या निमित्ताने. पुढच्या फोनकडे वळूया. बुलढाण्याहून आकाश पाटील सोबत आहेत. आकाशजी तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. येस हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. आणि सर माझा प्रश्न असा आहे की तुमची जशी की लक्ष्मीकांत सर आणि तुमची जोडी जशी सुपर डुपर हिट होती, तशीच आदिनाथ सर आणि अभिनय सर यांचं एखादा एकत्रित चित्रपट मिळेल का बघायला? हा, खूप इच्छा आहे माझी सुद्धा असं काहीतरी व्हावं आणि नक्कीच प्रयत्न करेन मी आणि त्या दोघांना आणीन एकत्र. खूप छान प्रश्न आहे आणि हे एक छान एक नवी जोडी पाहायला मिळेल या निमित्ताने आम्हाला. पुढच्या फोनकडे वळूया. पुण्याहून राजीव शिंदे आपल्या सोबत आहेत. राजीवजी तुमचा प्रश्न विचारा. हा सर, राजीव शिंदे बोलतोय. नमस्कार. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. मला तुमच्याशी बोलण्याची खूप इच्छा होती. तुमचा लक्ष्मी सरांचं तुमचं आणि अशोक सरांची जी जोडी असेल जो पिक्चर पाऊशीच वाटत होता. 1 नंबर जोडी होती, टेन्शन होत. थँक्यू. तर लक्ष्मी सरांची तुम्हाला खूप, आम्हाला जशी जाणीव जाणवते तशी तुम्हालाही जाणीव जाणवतच असे ना. उणीव त्यांची उणीव जाणवते आता. हो तर सर माझी एक इच्छा आहे, मला तुमच्या पिक्चर मध्ये एखादा काम करण्याची, कारण मला खूप आवडतं तुम्ही आणि लक्ष्मी सर आणि अशोक सर. 1 नंबर. ऑडिशन द्यावी लागेल, वेबसाईट वर जा आणि जाता जाता नक्कीच लक्ष्मीकांत सरांची आठवण ही नेहमीच येत असते. काय लक्ष्मीकांतची आठवण आली का डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही माझा, कारण माझा तो इतका जिवलग मित्र होता. त्याच्याशिवाय तो जोपर्यंत माझ्या बरोबर होता तोपर्यंत त्याच्याशिवाय एक सुद्धा कलाकृती नव्हती केली मी. माझ्या प्रत्येक कलाकृतीत तो होता. टेलिव्हिजन असो, सिनेमा असो, काही असो. सडनली तो आपल्याला सोडून गेला. नक्कीच म्हणते नेहमीच तुमच्या सोबत आहेत आणि तितकीच, पण तो आज देखील माझ्या सोबत आहे आणि मला अजून तो गाईड करतोय, मला सपोर्ट करतोय, अशी माझी भावना आहे, माझा विश्वास आहे. कुठेतरी या मैफिलीत एक तो हळवा क्षण ही येतोच, कारण ते खूप मोठं नाव आहे आपल्या सोबत, ते नेहमीच असणार आहे. आणि आता जाता जाता जसं आपण विठू माऊली या सिरियल बद्दल बोलतोय, पुन्हा एक फोन आहे पण तो अमेरिकेहून आहे, तर तोही मी तातडीने पटकन घेते. अमेरिकेहून विनायक मोरे आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो महेश सर, विनायक मोरे बोलतोय. नमस्कार. नमस्कार सर, ओळखलं का? विनायक फेसबुक वरनं तुम्हाला नेहमीच कमेंट करतो आणि आपण भेटलोय बऱ्याच. हो, येस येस येस. बोला. Nice to talk to you. ही शुभलंग सावधानच्या वेळेस पण आपण भेटलो होतो पुण्याला. येस विनायक, तुमचा प्रश्न लवकर विचारा, कारण आपल्याकडे वेळेची थोडी मर्यादा आहे. सर, आयडियाची कल्पना येऊन गेला, तो खूपच पिक्चर आवडला, बऱ्याच वेळेस बघितला. तर आता इट्स युअर टर्न. तर कधी सचिन सरांना घेऊन कधी तुमच्या चित्रपटात त्यांना गायनाची पण संधी देतात? हा प्रश्न सुद्धा फार चांगला प्रश्न आहे, कारण करायची ती पण इच्छा आहे माझी. भरपूर काही गोष्टी करायच्या आहेत आणि तुम्ही अनस्टॉपेबल आहात, त्यामुळे तुम्ही करत राहणार काय रोज नवीन सरप्राईज आम्हाला देत राहणार आहात नक्कीच, आणि नवे प्रोजेक्ट. तू ते मला बोलून सगळ्यांना सांगायला लावणार आहे. येस, त्यामुळे आम्हाला खूप आवडतं तुमच्याशी गप्पा मारायला, कारण त्या गप्पा अत्यंत बहारदार असतात. आजची मैफल खूप छान रंगली. विठू माऊली या नव्या मालिकेसाठी पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा. त्याचेही 200, 300, 500 एपिसोड होऊ देत आणि पुन्हा आपण भेटत राहू इथे आणि सेटवर सुद्धा लवकरच भेटणार आहोत. थँक्यू व्हेरी मच निलिमा, इट वॉज वंडरफुल टॉकिंग टू यू. आणि मी लोकमतचा सुद्धा अतिशय आभारी आहे, कारण त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केलेला आहे आणि असाच सपोर्ट आम्हाला राहू द्या तुमचा, आणि प्रेक्षकांचा सपोर्ट मला हवा आहे, जरुरी आहे. न्यूज 18 लोकमतलाही आम्हाला शुभेच्छा. न्यूज 18 लोकमतला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच सर, खूप छान वाटलं. नक्कीच आजची मैफल छान रंगलेली आहे. महेश कोठारे यांच्या सोबत सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.